आज आपण महेश भागीवंत यांच्या द ऑफ न्यूजमधील एका सविस्तर लेखावर चर्चा करत आहोत. हो, तो लेख मी पण वाचलाय. त्यात त्यांनी यशोदा महादेव काकडे इंजिनिअरिंग कॉलेजचं उदाहरण देऊन हेच स्पष्ट केलंय की नुसती पदवी मिळवणं आता पुरेसं राहिलेलं नाही. नक्कीच. हा लेख वाचताना जाणवतं की शिक्षणासाठी संस्था निवडताना नेमके कोणते निकष पाहायला हवेत हे आजच्या काळात समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत. आपल्याकडे काही लेख, शैक्षणिक अहवाल आणि नोट्स आहेत ज्यांच्या आधारे आपण इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या यशोदा महादेव काकडे इंजिनिअरिंग कॉलेजचं विश्लेषण करणार आहोत. नक्कीच. म्हणजे बघा, आजच्या या माहितीच्या जंजाळात आपली मुख्य मिशन ही आहे की आजच्या या अत्यंत स्पर्धात्मक युगात एखादं कॉलेज केवळ पदवी देणारा कारखाना न राहता गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे एक पर्याय कसं ठरतंय हे समजून घेणं. हो, हा खरं तर अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कारण जेव्हा इंजिनिअरिंगच्या शिक्षणाचा विचार होतो ना, तेव्हा केवळ माहिती असणं पुरेसं नसतं, तर त्या माहितीचं विश्लेषण करणं खूप गरजेचं असतं. अगदी बरोबर. आणि चला आपण याच्या मुळाशी जाऊया. मी तर म्हणेन एखादं इंजिनिअरिंग कॉलेज हे अगदी आपल्या आधुनिक स्मार्टफोनसारखं असतं. स्मार्टफोनसारखं. फक्त त्याचं बाहेरचं कव्हर म्हणजे भव्य कॅम्पस किंवा चकचकीत इमारती बघून भुलतो. पण खरा खेळ असतो तो आतल्या प्रोसेसरचा, म्हणजेच प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीचा. मग या विशिष्ट कॉलेजचा प्रोसेसर कसा काम करतोय? अरे वाह, हे उदाहरण खूपच छान दिलंत. हा जो प्रोसेसर आहे ना, तो केवळ वेगात चालत नाहीये, तर तो कॉर्पोरेट जगाच्या गरजेनुसार पूर्णपणे अपडेटेड आहे. अच्छा, म्हणजे प्रॅक्टिकल. हो, म्हणजे आपल्या अहवालांनुसार इथे केवळ पुस्तकी ज्ञानावर भर दिला जात नाही, तर उद्योगविश्वाशी म्हणजेच इंडस्ट्रीशी सुसंगत अशी शिक्षण पद्धती इथे आहे. बरं थांबा, इथे मला थोडं क्रॉस चेक करावंसं वाटतंय. कारण आम्ही प्रॅक्टिकल ज्ञान देतो किंवा आमच्याकडे आधुनिक लॅब्स आहेत असा दावा तर आजकाल प्रत्येकच इंजिनिअरिंग कॉलेज करतं. हो, ते तर आहेच. मग यात इथे नेमकं वेगळं काय होतंय? हा अतिशय योग्य प्रश्न विचारलात. फरक काय आहे यात नसून ते कसं वापरलं जातं यात आहे. कसं म्हणजे? म्हणजे बघा, इथे आधुनिक प्रयोगशाळा आणि डिजिटल लर्निंग सुविधांचा वापर हा केवळ सिलेबस पूर्ण करण्यासाठी होत नाही. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तांत्रिक प्रशिक्षण आणि करिअर मार्गदर्शन दिलं जातं. ओहो, म्हणजे नुसती थिअरी नाही. अगदी. जेणेकरून कॉर्पोरेट जगतात सध्या नेमकी कशाची गरज आहे आणि आपण वर्गात काय शिकतोय यातील दरी कमी होते. हा तो प्रोसेसर आहे जो विद्यार्थ्यांना थेट नोकरीसाठी किंवा स्वतःच्या व्यवसायासाठी तयार करतो. बरं, म्हणजे इंडस्ट्रीच्या गरजेनुसार शिक्षण देणं. पण हे सगळं रातोरात होत नाही ना? उत्तम स्मार्टफोन बनवण्यासाठी जशी तज्ज्ञांची मोठी टीम लागते, तसंच यामागे कोणती तरी भक्कम यंत्रणा असणारच. नक्कीच, खूप मोठी यंत्रणा आहे. पण मला सांगा, एका विद्यार्थ्याला या व्यवस्थापनाशी काय देणं घेणं? खूप महत्त्वाचं देणं घेणं आहे. कारण व्यवस्थापनाची दूरदृष्टीच ठरवते की विद्यार्थ्याला प्रत्यक्ष कोणत्या सुविधा मिळतील. इथे रामदास काकडे, शैलेश शहा, संजय साने आणि चंद्रकांत शेठे यांसारख्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं नेतृत्व आहे. आणि त्यांच्यासोबत अनेक अनुभवी लोकांची फळी उभी आहे. म्हणजे नावांची भली मोठी यादी करण्यापेक्षा हे समजून घेणं महत्वाचं आहे की या सामूहिक नेतृत्वाचा विद्यार्थ्याला फायदा काय होतोय. बरोबर. अगदी तसंच. या सर्वांच्या अनुभवामुळे आणि दूरदृष्टीमुळे संस्थेचं धोरण केवळ नफा कमावणं हे नसून शिक्षणाचा दर्जा सातत्याने उंचावणं हे आहे. हो, आणि ते महत्वाचं आहे. याच पाठबळामुळेच कॉलेजमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक केली जाते. जर नेतृत्व खंबीर असेल ना आणि त्यांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन स्पष्ट असेल तरच तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत योग्य तो दर्जा पोहोचतो. हे पटलं मला. तर मग या सगळ्याचा अंतिम परिणाम काय होतो? हे सगळं ठीक आहे की प्रॅक्टिकल ज्ञान मिळतंय आणि खंबीर पाठबळ आहे, पण यातून नक्की काय साध्य होतंय? अहवालांमधील सर्वात महत्वाची नोंद इथे येते बघा. या सर्व प्रयत्नांतून केवळ एक तांत्रिक ज्ञान असलेला यंत्रमानव किंवा अभियंता तयार होत नाहीये. साठी एक सक्षम आणि जबाबदार नागरिक घडवणं. एक मिनिट, हे ऐकायला खूप छान वाटतं, पण जबाबदार नागरिक आणि इंजिनिअरिंग यांचा थेट संबंध कसा लागतो? साहजिकच आहे हा प्रश्न पडणं. कारण सर्वसामान्यपणे इंजिनिअरचं काम फक्त कोडिंग करणं किंवा मशीन डिझाईन करणं किंवा एखाद्या मोठ्या पॅकेजची नोकरी मिळवणं एवढंच मानलं जातं ना? आणि तिथेच आपण चुकतो. जेव्हा एखादा विद्यार्थी या आधुनिक लॅब्समध्ये आणि अनुभवी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिकतो, तेव्हा त्याला हे समजायला लागतं की तंत्रज्ञानाचा वापर केवळ स्वतःच्या करिअरपुरता मर्यादित नाही.
अच्छा, म्हणजे समाजासाठी. हो, बरोबर. समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा कसा वापर करता येईल याचा तो विचार करू लागतो. या दृष्टिकोनातून जेव्हा शिक्षण दिलं जातं, जसे की तंत्रज्ञानाचे सामाजिक परिणाम समजून घेणं, तेव्हा तो अभियंता केवळ एक कर्मचारी राहत नाही. तो एक विचार करणारा माणूस बनतो. अगदी. तो समाजाप्रती संवेदनशील असलेला एक जबाबदार नागरिक बनतो. हेच ह्या संस्थेचं खरं यश आहे. वा, पाचच्या या सखोल विश्लेषणातून यशोदा महादेव काकडे इंजिनिअरिंग कॉलेजचं वेगळेपण खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट होतंय. नुसता चांगला कव्हर असलेला फोन नाही, तर ज्याचा प्रोसेसर खरोखरच समाजासाठी उपयुक्त काम करू शकतो असा हा प्रकार आहे. अगदी बरोबर. शिक्षणाचा मूळ हेतूच तो असायला हवा. जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट. जर तांत्रिक शिक्षणाने केवळ तंत्रज्ञानापुरते मर्यादित न राहता असे सक्षम आणि जबाबदार नागरिक घडवण्यावर खऱ्या अर्थाने भर दिला, तर भविष्यातील कॉर्पोरेट जगताची आणि एकूणच समाजाची मानसिकता किती सकारात्मकरित्या बदलेल यावर नक्की विचार व्हायला हवा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि पाहत रहा द फॉर न्यूज.